हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे सायकोलॉजीवरती. तर जेवढे इम्पॉर्टंट तुमच्यासाठी सेटअप्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, जसं तुम्ही रिस्क मॅनेजमेंट पण खूप छान प्रकारे फॉलो करतात, पण तुमच्या सायकोलॉजी चांगली नाही आहे तर चालणार नाही. तर तुम्हाला तेवढीच इम्पॉर्टंट सायकोलॉजीसुद्धा आहे. तर काही पॉईंट्स आहेत. तसं बघितलं तर हा जो टॉपिक आहे हा खूप मोठा आहे, खूप वास्ट आहे. त्याच्यातले अगदी काही पॉईंट्स मी याच्यामध्ये आणलेले आहेत तुमच्यासाठी. तर जाऊया स्क्रीनवरती आणि डिस्कस करूयात वन बाय वन टॉपिक. ठीक आहे. सो सायकोलॉजीवरती बघा, हे एवढे पॉईंट्स आहेत. डिसिप्लिन, पेशन्स, बिलीव्ह ऑन अ रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, डू नॉट लूज युअर सेल्फ कॉन्फिडन्स अँड बी हेल्दी. तर हे मी काढलेले पॉईंट्स आहेत, याच्यावरती आपण बोलूया. तर पहिला पॉईंट आहे डिसिप्लिन. तर डिसिप्लिन तुम्हाला ठेवायचं असं ट्रेडिंग करताना. ठीक आहे. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पहिला पॉईंट आहे रूल बेस्ड ट्रेडिंग. तुम्हाला रूल ठरवायचे असतात स्वतःचे. ते रूल ब्रेक करायचे नाही आहेत. आणि तुम्हाला जर रूलवरती व्हिडिओ पाहिजे, आय थिंक मी अपलोड केलेला असेल. जर नसेल केलेला तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी रूलवरती पण तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करून देईल. तर तुम्हाला रूल बेस्ड ट्रेडिंग करावी लागेल. इंट्राडेचे काय रूल असणार आहे, स्विंगचे काय रूल आहेत, ते सगळे लिहून घ्यायचे, नोट करायचे आहेत. आणि तुम्ही जिथे ट्रेडिंगसाठी बसता तिथे तुम्हाला ते लावून घ्यायचे आहेत की हे रूल मी ब्रेक करणार नाही. हे स्वतःलाच तुम्ही काय करायचं, प्रॉमिस करायचे की मी हे रूल फॉलो करणार, मी ब्रेक करणार नाही. ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यानंतर आहे डिसिप्लिनमध्ये आहे जो अर्ली एंट्री करायची नाही. ठीक आहे. कधी कधी काय होतं की आपण काय करतो की समजा चॅनलचा ब्रेकआउट आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आहे. ठीक आहे. आणि ब्रेकआउट करतो आहे, आपण काढून ठेवलेला स्टॉक आहे आणि ब्रेकआउट करतो आहे. मार्केट ओपन झाल्या झाल्या जर ग्रीन कॅन्डल त्या ट्रेंड लाईनला वरती ब्रेक करती आहे, पण क्लोज केलेली नाही आहे. ठीक आहे. क्लोज केलेली नाही आहे, ब्रेक करताना तुम्हाला दिसती आहे. तर आपण काय करतो, ती 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज न करता तिथेच एंट्री घेऊन घेतो आणि तो जो स्टॉक आहे तो ती ग्रीन कॅन्डल परत कन्वर्ट होते रेडमध्ये आणि त्या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन क्लोज होते आणि त्याच्यानंतर दिवसभर तो स्टॉक खाली येत राहतो. तर त्याच्यामध्ये आपण काय चुकी केली की आपण अर्ली एंट्री केली. तर वेट करायचं आहे कन्फर्मेशनसाठी, कॅन्डलच्या क्लोजिंगसाठी. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, भरपूर वेळा असं होतं. ठीक आहे. तर क्लोज करू द्या कॅन्डलला, क्लोज केल्यानंतरच आपण एंट्री करायची असते. तर नो अर्ली एंट्री खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही चुकी तिथेच करतात. त्याच्यानंतर आहे वेट फॉर कन्फर्मेशन. म्हणजे तेच झालं की कॅन्डलच्या क्लोजिंगचा वेट करायचा आहे, किंवा ओपन झाल्या झाल्या जर ब्रेक करत नसेल, थोडंसं टाईम स्पेंड करून ब्रेक करत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही वेट करायचं आहे. असं नाही आहे की मला हा ब्रेक करत नाही आहे तर मी दुसरा बघतो, नाही. जर तो तिथे कन्सॉलिडेशन करतो आहे आणि तुम्हाला वाटत आहे की हा ब्रेक करतो, तर त्याच्यासाठी वेट करायचा आहे. तर म्हणजे ब्रेक करून क्लोज केलेली कॅन्डल आहे ती 10:30च्या आधीच मला मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर तर मी करणारच नाही. हा आपला रूल आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. तर 10:30च्या आधी मला जर तो स्टॉक ब्रेक करतो आहे, क्लोज करतो आहे वरती, तरच मी एंट्री करणार. कन्फर्मेशनचा वेट करायचा. किंवा तुम्ही काही इंडिकेटर्स पण यूज करत असाल कन्फर्मेशनसाठी, तर इंडिकेटर्स पण तुम्हाला कन्फर्मेशन देत आहेत, तरच तुम्ही त्या स्टॉकमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर आहे की टेक अ स्ट्रिक स्टॉप लॉस. स्टॉप लॉस अगदी स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. जर तुमचा स्टॉप लॉस लागला, ठीक आहे, जर तुमचा स्टॉप लॉस लागला तर तुम्हाला निघायचं आहे. जसं की आज मी कुठे आरिस लिमिटेड, मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल दाखवते. आरिसी लिमिटेड मी काढला होता, सपोर्टवरून मी ह्याला बाय केलं होतं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, सपोर्टवरून मी बाय केलं होतं या कॅन्डलच्या वरती इथे, आणि छान प्रॉफिटही होता. ठीक आहे. खूप छान प्रॉफिट होतं मला सकाळी. पण ह्याने बघा खाली येऊन क्लोज केलं. मी जिथे एंट्री घेतली ते माझं स्टॉप लॉस इथे लागला, मी ह्याला एक्झिट केलं. ठीक आहे. मी याला लॉसमध्ये एक्झिट केलं. एंट्री इथे होती माझी, इथे, आणि मी याला इथे एक्झिट केलं. त्याच्यानंतर बघू शकता सरळ सरळ खाली आलेला आहे. जर मी याला चांगला होल्ड केला असता तर मला मोठा लॉस इथे दिसला असता. ठीक आहे. मोठा लॉस मला इथे दिसला असता. तर मी काय केलं, याला एक्झिट केलं माझ्या लॉसवरती. आणि लॉस किती आहे, लॉस अगदी कमी आहे, 1600 रुपये लॉस आहे. पण माझा इंट्राडेचा जो प्रॉफिट असतो तो चांगला मोठा असतो. तर हा जो लॉस आहे माझ्यासाठी अगदी कमी आहे. आणि हा अगदी
आज जर नाही रिकवर झाला तर नेक्स्ट डे तर मी इझिलीच रिकवर करणार, कारण की माझा जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो माझा म्हणजे 1:2 1:3 आहे. तर ठीक आहे, हा जो मी इथे स्टॉप लॉस घेतलेला आहे हा मी उद्या रिकवर करू शकते. हा छोटा लॉस आहे, रिकवर होऊ शकतो. पण जर मी मोठा लॉस घेतला, जर मी इथे समजा हा एवढ्या खाली आला आणि मला मोठा लॉस दाखवला, ठीक आहे, मोठा लॉस जर दाखवला तर मी काय करते, इथे याला मोठ्या लॉसमध्ये कट करते आणि नंतर मग मी रिवेंज ट्रेडिंग करायला लागते. ठीक आहे, सेम डेला मी तोच लॉस आहे रिकवर करण्याच्या मागे मल्टिपल ट्रेड करते. ठीक आहे, माझी ओव्हर ट्रेडिंग होऊन जाते. मी खूप सारे इथे प्रत्येक स्टॉकमध्ये मी एंटर करते. ठीक आहे, राग येतो आपण की माझा स्टॉप लॉस लागला, मला रिकवर करायचा आहे आणि स्टॉप लॉस तुमचा इथेच होता, तर तुम्ही का एवढा होल्ड केला? तर तो एक रूल तुमच्या आता रूलच्या लिस्टमध्ये तो असायला पाहिजे की टेक अ स्ट्रीक स्टॉप लॉस. स्टॉप लॉस जो आहे कमी आहे तर तो रिकवर होतो इझिली. पण जर मोठा लॉस तुम्ही घेतला आहे तर तुम्हाला तो रिकवर करायला पण वेळ लागतो. ठीक आहे, आणि एका ट्रेडमध्ये तो रिकवर सुद्धा होणार नाही. माझा छोटा स्टॉप लॉस आहे 1600 रुपये, हा अगदी माझा उद्या एका ट्रेडमध्ये सुद्धा माझा रिकवर होऊ शकतो. तर ही सायकॉलॉजी ठेवून तुम्हाला स्टॉप लॉस घ्यावाच लागेल. स्ट्रीक स्टॉप लॉस घेणे ही ट्रेडिंगची सगळ्यात मोठी कला आहे. ठीक आहे, कला नाही म्हणू शकत, काय म्हणू शकतो ते कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आहे एक्झिट ऑन टार्गेट. ठीक आहे, आता खूप सारे असे लोक आहेत, माझ्या स्टुडंट्समध्ये सुद्धा लोक खूप घाबरतात. ठीक आहे, चुकीच्या ठिकाणी ट्रेड घ्यायला घाबरत नाहीत, पण जर तुम्ही अगदी चांगल्या ठिकाणी एंट्री केलेली आहेत, एंट्री प्रॉपर आहेत आणि एकच कॅन्डल जर वरती ग्रीन झालेली आहे, म्हणजे एंट्री घेतली आणि एकच कॅन्डल ग्रीन आहे, अगदी प्रॉफिट बुक करतात. तर अर्ली प्रॉफिट बुक करू नका. त्याचं टार्गेट वरती आहे तर होल्ड करायला शिका, ट्रेंड कॅप्चर करायला शिका. ॲटलिस्ट 1:1 1:1.5 तरी घ्या. तुम्ही अगदी एकाच कॅन्डलमध्ये जर एक्झिट कराल तर ते जमणार नाही. तुम्हाला प्रॉफिटेबल बनायचं आहे, मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट करायचं आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. सो नो अर्ली एक्झिट, एक्झिट ऑन युअर टार्गेट. ठीक आहे, तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवू शकते, पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आहे पेशन्स. ठीक आहे, सेकंड जो पॉईंट आहे तो आहे पेशन्स. आता पेशन्समध्ये आपण जसं की बघा, आता तुमचे जे काही सेटअप्स आहेत, आपले एक काही सेटअप्स असतात, सगळ्यांचे वेगवेगळे सेटअप्स असतात. तर जर माझं सेटअप बनलाच नाही आहे आणि मी एंट्री करतोय, कोणत्याही रँडम स्टॉकमध्ये एंट्री करतोय, तर चुकीची गोष्ट आहे. वेट करायचं आहे, तुमचा सेटअप बनण्याचा वेट करायचा आहे, ब्रेकआउटचा वेट करायचा आहे, तिथपर्यंत तुम्हाला थांबावंच लागेल. पेशन्स खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे पेशन्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ट्रेडिंगसाठी, स्विंगसाठी तर भरपूरच महत्त्वाची आहे. ठीक आहे, पेशन्स तुम्हाला ठेवावेच लागतील. आणि हां, आता आता हा झाला इंट्राडेचा, की तुम्हाला सेटअप मिळाला आणि तुम्ही कन्फर्मेशन विथ कन्फर्मेशन तुम्ही गेले आणि चांगला तुमच्या टार्गेटवरती तुम्ही एक्झिट झाला. हे झालं तुमचा इंट्राडेचा. स्विंगचा जर विचार केला तर मी तुम्हाला एखादा स्टॉक दाखवते डेलीवरती. ओके, सो आता हा SBI बघून घ्या. ठीक आहे, आता पेशन्सवरती आपण बोलतो आहेत. तर हा जो स्टॉक आहे, ह्याने इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, तिसऱ्यांदा इथे आला आणि इथे ग्रीन कॅन्डल मला मिळाली. इथे ग्रीन कॅन्डल मिळाली तर मी काय केलं की ह्या कॅन्डलच्या वरती मी एंट्री घेतली. ठीक आहे, एंट्री जर मी इथे घेतली तर हा परत खाली सुद्धा आला, खाली आला आणि खाली आल्यावर मला लॉस तर दाखवणारच आहे. पण माझा स्टॉप लॉस लागला नाही आहे. ठीक आहे, माझा जो स्विंगचा स्टॉप लॉस आहे तो या ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोज केला तरच माझा स्टॉप लॉस लागेल. या कॅन्डलच्या वरती माझी एंट्री होती, ही कॅन्डल एवढी खाली आली असून सुद्धा मी एक्झिट करणार नाही, माझा स्टॉप लॉस लागलेला नाही आहे. पेशन्स ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एवढ्यावरती गेला होता, परत खाली येऊन क्लोज झाला. काय केलं मी? पेशन्स ठेवला. ठीक आहे, त्याच्यानंतर परत चॉपी कॅन्डल, परत रेड कॅन्डल. किती दिवस झाले घेऊन? 1 2 3 4 दिवस झाले. हा स्टॉक तिथल्या तिथेच आहे, मला ना प्रॉफिट दाखवत आहे, लॉस दाखवून पण हा ब्रेक इव्हनवरती आहे. ठीक आहे, पण मी तरी पेशन्स ठेवले. ठीक आहे, मला माहिती आहे की इथून वरून ट्रेंड लाईन आहे तर टार्गेट माझा हा आहे. मी सध्यासाठी हे काढते.
ओके, तर वरून ट्रेंड लाईन आहे, तर माझा हा टार्गेट आहे आणि 3-4 दिवस झाले हा एकाच जागेवरती फिरतोय, पण हरकत नाही. ठीक आहे, माझा स्टॉप लॉस लागला नाही आहे, मी पेशन्स ठेवणार, मी वेट करणार. नेक्स्ट डे परत चॉपी कॅन्डल आणि नेक्स्ट डे परत इथे मला टार्गेट माझा मिळालेला आहे. माझ्या ट्रेंड लाईनपर्यंत हा पोहोचला. किती दिवस मी वेट केला, फायनली मला टार्गेट मिळाला. आता मी इथून जर हे बघा, ह्या कॅन्डलच्या वरून जरी मी इथे मेजर केलं तर किती पर्सेंटेज होतात आहे, 2.9% होतात. ठीक आहे, ॲक्च्युली हा जो स्पेस आहे कमी आहे, म्हणून एवढं. आपण दुसरा एखादा स्टॉक बघूया. ठीक आहे, समजा हा एक स्टॉक आहे किंवा आणखी एखादा दुसरा बघूयात. ओके, सो आय जी एलला आपण बघूयात. आता ह्याच्यामध्ये बघा 1-2 सपोर्ट आहे, परत हा एवढ्या खाली याला वरती क्लोज केला. काय इंडिकेशन आहे, काय इंडिकेशन आहे की याला वरती जायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट डे जेव्हा या कॅन्डलचा हाय ब्रेक होत होता, मी इथेच एंट्री जर घेतली, जर मी इथेच एंट्री घेतली, तसं बघितलं तर हा एकच कॅन्डल 6.7%ची आहे, तर मला तर याच कॅन्डलमध्ये बुक करून घ्यायला पाहिजे. पण ठीक आहे, ही जर कॅन्डल छोटी आहे आणि हा वरती गेला, परत खाली आला, किंवा मी इथे जरी एंट्री घेतली, ठीक आहे, जरी मी इथे एंट्री घेतली, तर हा ह्याच्यावरती एंट्री घेतली, हा 3-4 दिवस एकाच जागेवरती होता. हा मी जर इथे एंट्री घेतली आहे 206 वरती, तर 3-4 दिवस हा याच्याच आसपास होता, 208 पर्यंत होता. मग मी काय केलं, पेशन्स ठेवलं. ठीक आहे, लॉस तर माझा जो स्टॉप लॉस आहे याच्या खाली आहे, आला का हा नाही. तर स्विंगमध्ये हेच आहे की तुम्हाला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात. अगदी घेतल्या घेतल्या प्रॉफिट होत नाही. कधी कधी 1 दिवस 2 दिवसमध्ये पण होऊन जातं, कधी कधी 4 दिवस 8 दिवस लागू शकतात, कधी कधी 10 दिवस सुद्धा लागू शकतात. तर पेशन्स ठेवून तुम्ही होल्ड करायचा आहे तो ट्रेड. तर आता ह्या 1-2 पॉईंटच वरती गेला, त्याच्यानंतर चांगली ग्रीन कॅन्डल बनली आणि माझा टार्गेट कुठे आहे, वरून ट्रेंड लाईन इथे आहे, माझा टार्गेट इथे आहे, माझा टार्गेट इथे आहे. तर मी अगदी, मला नंतर हा 2-3 दिवस इथे स्पेंड केला, नंतर चांगली ह्याने रॅली दाखवली. तर मी इथून जरी घेतला असेल तर किती पर्सेंटेज मी कॅप्चर केले, 6.8%. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगत असते, 4-5% घेऊन निघून जायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला स्विंगमध्ये अगदी पेशन्स, ग्रीन 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 कॅन्डल करत जात नाही कधीही कोणताही स्टॉक. तर कधी कधी जात असतो, ठीक आहे, तर हमेशा जात नाही. तर ग्रीन रेड करतच जातो. तर रेड कॅन्डल बनली तर मी घाबरणार नाही, मी पेशंटली होल्ड करणार माझ्या टार्गेटपर्यंत येण्याचा. आता टार्गेटपर्यंत येण्याचा ह्याच्यामध्ये 6.7% दिलेले आहेत, पण तुम्ही जर नवीन आहात तर 4-5% जरी तुम्हाला मिळाले, समजा याच कॅन्डलमध्ये तुम्हाला 4-5% मिळाले, हायवरती जरी तुम्ही निघालात तरी चालेल. पण जर तुम्ही 2.5% वरती निघत आहात, 2% वरती निघत आहात, तर बिलकुलच असं करू नका. मिनिमम 4-5% तरी तुम्हाला घ्यावेच लागतील, कारण की आपला जो स्टॉप लॉस आहे स्विंगचा, तो 1.5% टू 2%चा आहे. तर त्याच्या अगेन्स्ट ॲटलिस्ट 4% तरी तुम्ही घ्या. हे झालं तुमचं पेशन्स. हा जो पॉईंट आहे हा क्लिअर झालेला आहे की पेशन्स ठेवायचा आहे. ठीक आहे, प्रॉफिट. आता काही काही ट्रेडर काय करतात की समजा एखादा स्टॉक घेतलाय, त्याने अगदी 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 2.5% दिले आणि 2.5% आणि तुम्ही तो होल्ड करतात आहे आणि तो जातो आहे. ठीक आहे, तर आपण रोज स्टॉक काढतो. ठीक आहे, आणि तुम्हाला जर दुसरा स्टॉक आणखी ब्रेकआउट करताना दिसतो आहे, तर तुम्ही काय करता, ह्याला 2.5% मध्येच बुक करून घेता आणि तो बाय करून घेता. अरे हा जातो आहे ना, मग ह्याला कशाला एक्झिट करायचं, ह्याचा टार्गेटवरतीच तुम्ही एक्झिट करा. एक्झिट केल्या, जेव्हा तो एक्झिट करेल त्यावेळेला माझ्याकडे स्टॉक रेडी पाहिजे. असं नाही आहे की रोजच मला स्टॉक मिळत आहे मी 2-2% बुक करून निघून जातो, असं करायचं नाही. आपण अशा प्रकारे जर ट्रेडिंग केलं तर तुम्ही कधीच सक्सेसफुल होणार नाही. झाले तरी तुम्ही जे चार्जेस पे करतात ते अगदी जास्त होतील. ठीक आहे, तर ॲटलिस्ट 4-5% घ्या आणि बुक करतात आहे. तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे की टार्गेटच्या जवळ आहे माझा हा जो स्टॉक आहे, कोणताही जो हे असेल तुमचा, 4% तुमचा जो टार्गेट आहे, 5% आहे किंवा रेजिस्टन्स आहे, तिथे तुम्हाला बुक करायचं आहे. तर तो बुक केल्या केल्या तुम्हाला सेम कॅपिटल नेक्स्ट जो तुम्ही स्टॉक काढून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो बाय करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तो स्टॉक पण तुमचा रेडी असायला पाहिजे. तर अशा प्रकारे, तर बिलीव्ह ऑन रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, बिलीव्ह ऑन या रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. आता ऑप्शन ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत किंवा यूट्यूबर्स आहेत, तुम्हाला सांगतात की 10,000 लावून 1,00,000 रुपीज एका दिवसामध्ये कमवा. 10,000 लावून 10 लाख रुपये तुम्ही एका तासात कमवा. तर हे रिअलिस्टिक वाटतं का? बिलकुल वाटत नाही. ठीक आहे, आणि ह्या गोष्टी होतातही, 10,000चे 1,00,000 होतातही, पण खूप कमी वेळा. त्या कमी वेळाच्या मागे आपण लागून आपला पूर्ण कॅपिटल झिरो करून घेतो. तर असं करू नका.
तर रिअलिस्टिक जी गोष्ट आहे, जसं की मी तुम्हाला आता प्रत्येक मी तुम्हाला स्टॉक दाखवते. ओके, सो आम्ही केलेले ट्रेड मी तुम्हाला दाखवते. ओके, समजा मी आज कोणता घेतला होता, नाटको माझ्याकडे आहे. मी एक दाखवते तुम्हाला, ह्याला डेलीवरती बघूयात. आता बिलीव्ह ऑन रिअलिस्टिक. तर आता याच्यामध्ये बघा, ह्या दिवशी ब्रेकआउट केला तर तुम्ही जर 1,00,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत याच्यावरती, मी ही हाफ कॅन्डल पकडते, इथून इथपर्यंत जर बघितलं तर माझ्याकडे 9.4% होतात आहेत. 9.4%. तर 1,00,000वरती 9% म्हणजे किती झाले? 9,000 रुपये. इझिली मिळतात, इझिली मिळतात. आणि हे रिअलिस्टिक आहे. ठीक आहे, हे म्हणजे 1,00,000 लावून 9,000 रुपये मी घेते, हे रिअलिस्टिक आहे. पण 9,000 रुपये लावून मी 90,000 कमवते, हे अनरिअलिस्टिक आहे. खूप होतं, पण खूप कमी वेळा. त्याच्या मागे लागू नका. ठीक आहे, त्याच्या मागे लागू नका. तर जे रिअलिस्टिक आहे ते बघा. ठीक आहे, आणि तुम्ही करतही नसाल तर तुम्ही जर ऑब्झर्व जरी करत असाल, इनिशियली तुम्ही नवीन आहात, तर तुम्ही ऑब्झर्व करा की ठीक आहे चालेल, मी ब्रेकआउट कॅन्डलमध्ये जरी नाही घेतला, मी जर या कॅन्डलच्या हायवरती जरी घेतला, या ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट कॅन्डलच्या हायवरती जरी घेतला, तर माझं रनिंग प्रॉफिट किती आहे? 7.4%. ठीक आहे, 7.4%. अगदी किती दिवसात? 1 2 3 4 4 दिवसामध्ये 7.4%. रिअलिस्टिक आहे, रिअलिस्टिक आहे. ओके, सो परत आपण कोणता एक MGL बुक केलेला आहे. मी जस्ट तुम्हाला हे बघा, ह्याच्यामध्ये आता हा चॅनल होता एवढ्या दिवसापासून, ह्याने ह्या दिवशी ब्रेक केला. आणि मी ॲक्च्युली लेट घेतला याला, माझ्या स्टुडंटनी याच ब्रेकआउटवरती घेतला होता. ठीक आहे, आता मी याला एवढ्या दिवसापासून ऑब्झर्व करत होती आणि फायनली इथे मला ब्रेकआउट मिळाला आणि माझ्या स्टुडंट्सनी घेतला पण होता. मी नेक्स्ट डे घेतला होता, आय थिंक, किंवा ह्या दिवशी घेतला होता, मला आठवत नाही. आणि आज छान हा गेला होता, माझा टार्गेटपर्यंत हा गेला होता. तर जरी जरी मी ह्या कॅन्डलच्या, ह्या छोट्या ग्रीन कॅन्डलच्या वरती जरी मी याला बाय केला असेल, तर हा गेलेला आहे 5.9%, म्हणजे 6%. ठीक आहे, 6% गेलेला आहे, रिअलिस्टिक आहे. ठीक आहे, डोळ्यासमोर आहे की चला ब्रेकआउट केल्यानंतर मी जर याला बाय केलं तर 6% मी घेऊ शकतो. 1,00,000 रुपये यूज करून मी 6,000 रुपये कमवू शकतो. किती दिवस झाले? 1 2 3 3 दिवसामध्ये 1,00,000 लावून 6,000 रुपये मी इझिली घेऊ शकतो. हे रिअलिस्टिक आहे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकत नाही. ठीक आहे, तर हे इक्विटीमध्ये आहे आणि खूप छान प्रॉफिट होतं इक्विटीमध्ये. तर माझ्या स्टुडंटनी काढलेला स्टॉक आहे. ठीक आहे, स्टुडंटनी काढलेला स्टॉक आहे, अगदी छान. आज मी प्रॉफिट बुक केलं आणि मी अगदी टॉपवरती बुक केलं, याला टॉपवरती बुक केलं. मी दाखवते, माझा जो टार्गेट होता हा होता 1580 माझा टार्गेट होता, त्याच्याही वरती गेला होता आणि मी वरती बुक केला थोडासा याला. आणि हा त्याच्यानंतर मी बुक केल्यानंतर सरळ सरळ खाली आलेला आहे. ठीक आहे, तर माझा फर्स्ट टार्गेट आणि माझ्याकडे MTFमध्ये होता, तर मी याला अगदी 5% घेऊन मी निघून गेलेली आहे. तर रिअलिस्टिक काय आहे तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे की इथून याने 6% दिलेले आहे, मी घेऊन निघून जाणार. ठीक आहे, अनरिअलिस्टिक गोष्टीच्या मागे लागूनच आपण लॉस करतो, पूर्ण कॅपिटल आपण उडवून टाकतो ह्या गोष्टी मागे लागून. खूप कमी वेळा होतं यार की 10 रुपयाचा प्रीमियम 100वर चालला जातो, खूप कमी वेळा होतं. आणि त्याच्या मागे लागून लागून आपण काय करतो? हिरो झिरो ट्रेड असे किती वेळा आपण हर एक्सपायरीला करत असतो, आणि दिवसातून किती वेळा एक्सपायरीच्या दिवशी. तर ह्याच्या मागे होत काय नाही, प्रॉफिट खूप कमी वेळा होतं. त्या कमी वेळाच्या मागे आपल्याला वाटते की होऊन जाईल म्हणून आपण ते करत जातो, आपल्याला सवय लागते. आणि तुम्ही खूप मोठी चुकी करत आहेत जर तुम्ही असं करत आहेत तर. इक्विटी करून बघा, अगदी छान प्रॉफिट होतं, याच्यामध्ये काहीही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. ब्रेकआउट केला, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी जरी रेड कॅन्डल आहे, तिसऱ्या दिवशी चांगली ग्रीन कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या हायवरती जरी मी बाय केला, मी इझिली 5% घेऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 4 to 5% घ्या, 10-15% घेत बसू नका. जर नवीन आहात तर इनिशियली 4 to 5% इझिली तुम्हाला मिळतात. ठीक आहे, सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे.
आता नेक्स्ट आहे डू नॉट लूज युअर सेल्फ कॉन्फिडन्स. आता हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात पहिला पॉईंट आहे की बघा, तुम्ही नवीन आहात, तुमच्याकडे कॅपिटल जरी छोटा असेल, काही लोक जे आहेत त्यांच्याकडे कॅपिटल मोठं आहे आणि ते भरपूर दिवसापासून मार्केटमध्ये काम करतात आहेत, ते चांगलं प्रॉफिट करतात. ठीक आहे, तुमच्या हातून एखादा स्टॉक गेला आणि त्यांनी जरी बाय केलाय तर तुम्ही रिग्रेट करू नका. ठीक आहे, किंवा ते चांगले प्रॉफिट करत आहेत, आपण करत नाही आहोत, आपण स्टॉप लॉस घेतला तर बिलकुल कॉन्फिडन्स जो आहे आपला लूज होऊन जातो. दुसऱ्यांना बघून बिलकुल बघायचं नाही, आपल्या स्टडीवरती आपण फोकस करायचा. जशा प्रकारे मी तुम्हाला आता 2 स्टॉक दाखवले, तशाच प्रकारे ह्यानी ब्रेकआउट केल्यावर हा कसा जातो, मग मी कोणता सेटअप फॉलो केला पाहिजे. तर बेस्ट सेटअप तुम्ही निवडा आणि दुसऱ्यांच्या प्रॉफिटवरती कधीच लक्ष द्यायचं नाही. ते त्यांच्या कॅपिटलनुसार करत आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, तुम्ही नवीन आहात, तुम्हालाही वेळ लागेल. थोडीशी वेळ स्पेंड केल्यावर, अभ्यास केल्यावर, ठीक आहे, तुम्हीही त्या प्रकारे प्रॉफिट करायला लागणार. तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. पण जर तुम्ही मोठा लॉस करत आहात तर प्लीज स्टॉप करायचं तुम्हाला ट्रेडिंग. खूप मोठा लॉस घेऊ नका, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला अफेक्ट होईल. लॉस तेवढाच घ्या जेवढं बेअरेबल आहे, बेअर करू शकता. ठीक आहे, लिमिटच्या पेक्षा जास्त जर तुम्ही लॉस घेतात आहे तर प्लीज स्टॉप करा. स्टॉप करा, ट्रेडिंग करू नका, तुमच्यासाठी नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये पण बघा काही गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला इनिशियली खूप प्रॉब्लेम होतो आहे. समजा रॅन्डम स्टॉप लॉसेस लागतात आहेत, चुकतं, तुम्ही ट्रेडिंग करताना खूप मिस्टेक करत आहेत, सिली मिस्टेक करत आहेत, स्मॉल मिस्टेक करतात आहेत, तर जर्नल मेंटेन करा. त्याच्यामध्ये लिहा, कोणतीही एंट्री घेण्याच्या आधी त्याच्यामध्ये लिहा की मी हा घेते आहे, मी कोणता सेटअप बघितला, ठीक आहे, कोणत्या प्राईसवरती घेतला, माझा टार्गेट काय आहे, स्टॉप लॉस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहून तुम्ही जर्नल मेंटेन करा डेट वाईज. तर हे हा तुम्ही ह्याच्यामध्ये एक पॉईंट नोट करू शकता की जर्नल मेंटेन करायचं आहे. आणि जे तुमचे मिस्टेक्स आहेत ते तुम्हाला माहीत होतील जर्नलमधून, तर त्या मिस्टेक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही वर्क करायचं आहे. जे तुम्ही मिस्टेक करत आहात त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं आहे. मग हळूहळू तुमचे मिस्टेक्स कमी व्हायला लागतील आणि कोणीही आल्या आल्या प्रॉफिटेबल होत नाही. कोणीही आल्या आल्या प्रॉफिटेबल होत नाही. ठीक आहे, हळूहळू आपली ॲक्युरेसी वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. अगदी आल्या आल्या काहीच होत नाही, तर बिलकुल घाबरून जायचं नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्या मिस्टेक्सवरती तुम्हाला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे बी हेल्दी. बी हेल्दी. आता हा पॉईंट मी याच्यात का ठेवलाय, कारण की हेल्दी राहाल तरच सायकॉलॉजी चांगली असणार तुमची. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा, हेल्थ इज युअर फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. आपण काय करतो की सकाळी 9:15ला मार्केट ओपन झाला, त्याच्या आधी आपण चहा घेऊन बसतो. नाश्ता अर्धे लोक करतच नसतील. महाराष्ट्रीयन लोक सकाळी सकाळी नाश्ता करत नसतात माझ्या मते तरी. ठीक आहे, तर आपण फक्त चहा घेऊन बसतो आणि दिवसभर आपण जेवण पण करत नाही, नाश्ता करत नाही, किंवा मध्ये मध्ये ज्युसेस घेत नाही, फ्रूट खात नाही. अगदी 3:30 वाजेपर्यंत आपण असेच बसलेलो असतो. जर नवीन आहात तर मी करायची तशी, म्हणून मी सांगते आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो की बिलकुल काहीही आपण खात नाही ड्युरिंग मार्केट आवर. तर ह्याच्यामुळे होते की आपल्या हेल्थवरती आपला इफेक्ट होतो. आणि जर लॉस जर झाला तर मग त्या दिवशी आपण उपवासच करून घेतो, जेवतही नाही. मग आपण इकडे प्रॉफिट करण्याच्या मागे दुसरीकडे लॉस करतो आहे ना, मी दुसरीकडे लॉस करते आहे ना. मग माझं हेल्थकडे मी लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, माझी हेल्थ चांगली तर सगळं काही बरं, माझी फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये हां, आता जसं मी तुम्हाला सांगते की स्टॉप लॉस लागला म्हणजे छोटा लॉस आहे. स्टॉप लॉस लागला म्हणजे छोटा लॉस आहे. छोटा लॉस घेऊन हेल्दी राहा. ठीक आहे,
छोटा लॉस रिकवर होतो, एका ट्रेडमध्ये रिकवर होतो, कारण की आपला जो रिस्क रिवॉर्ड रेशो काय आहे 1:2, 1:1.5, 1:2. तर जो तुमचा स्टॉप लॉस आहे छोटा आहे, तो तुमच्या दुसऱ्या ट्रेडमध्येच रिकवर होऊन जातो. रिवेंज ट्रेडिंग तर करायचीच नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट डे तुम्ही तो रिकवर करा, त्याच दिवशी रिकवर करायला बसू नका, आणखीच लॉस घेत बसाल. तर काय करायचं आहे, छोटा लॉस घ्यायचा आहे आणि एक्सरसाइजेस करायचे आहेत, ठीक आहे. माइंड फ्रेश ठेवण्यासाठी, सायकोलॉजी चांगली ठेवण्यासाठी, ट्रेडर आहात, ठीक आहे. आपण खाण्याकडे लक्ष देत नाही, हेल्थकडे लक्ष देत नाही, आपण एक्सरसाइज करत नाही, तर बसून बसून आणि डोकं त्यातच आपलं राहतं, दिवसभर स्क्रीनसमोर बसून बसून पण आपलं हे खराब होतं, हेल्थ खराब होते, डोळे खराब होतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, मेडिटेशन्स, योगा करायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, तुम्ही जिम जाऊ शकता, ठीक आहे. पाणी, आपण पाणीसुद्धा पित नाही, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे की जेव्हा ट्रेडिंगला बसणार तेव्हा तुम्ही 2-3 बॉटल जवळ ठेवून बसायचं आहे, ठीक आहे. आणि अर्ध्या 15-15 मिनिटांनी तुम्ही पाणी घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हा आता सायकोलॉजीमध्ये हा पॉईंट येत नाही, पण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी सांगते आहे, ठीक आहे. तर खूप महत्त्वाचं, कारण की माझ्या हेल्थवरती ते इफेक्ट झालेले आहेत. तर तुमच्यावर होऊ नयेत म्हणून सोबत काहीतरी खायला किंवा प्यायला ठेवायचं, ज्यूस ठेवायचा आणि ट्रेडिंग करा, ठीक आहे. इनिशियली लॉसेस होतात, तर ते बेअरेबल लॉस असले पाहिजे, अगदी मोठे मोठे लॉस घेत बसायचं नाही आहे, ठीक आहे. आणि एक गोष्ट की जर तुम्ही लॉसही कमी करत आहात आणि प्रॉफिट जरी नाही करत आहात आणि लॉस जर कमी करत आहात, ठीक आहे, तरी तुम्ही पहिल्या पायरीवरती आहात, ठीक आहे. फक्त लॉस माझा कमी असला पाहिजे, मी प्रॉफिट जरी नाही केला तरी चालेल, मी वर्क करणार, मी हार्डवर्क करणार, मी कुठे चूक करते माझ्या चुकांवरती मी काम करणार आणि हळूहळू मी ग्रो करणार. तर पहिली पायरी झाली ना की लॉस कमी आणि प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, तर तुम्ही चांगल्या ट्रॅकवरती आहात, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अफर्मेशन करायची की मी प्रॉफिटेबल बनणार, ठीक आहे. अफर्मेशन करा की मी प्रॉफिटेबल बनणार, प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार, खूप मोठा पैसा मी जनरेट करणार असं एक्सपेक्ट करायचं नाही. माझा कॅपिटल जो आहे त्याच्यावरती मी मिनिमम 10% मी घेऊ शकणार, असे अफर्मेशन तुम्ही करा. 10%, त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात, पण मी मिनिमम सांगते, ठीक आहे. मी कधीच तुम्हाला मोठं स्वप्न दाखवत नाही. तर महिन्याला तुमचे 10% आले पाहिजे असं अफर्मेशन करा, ठीक आहे. सकाळी सकाळी उठून आंघोळ करून पूजा वगैरे करून तुम्ही बसा, अगदी छान वाटेल. आणि जे ट्रेड करतात आहात, जसं की तुमच्याकडे जे कॅपिटल आहे, एक्स अमाऊंट आहे, समजा 2 लाख रुपीज आहेत, त्याच्यावरती तुम्हाला 4च स्विंग स्टॉक घ्यायचे आहेत, 4-5% घेतले तर दुसरा घ्यायचा आहे. आता तुम्ही 2 लाख जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही 8-10 स्टॉक स्विंगमध्ये घेतात, असं करायचं नाही आहे, ठीक आहे. तर कमी ट्रेड घ्या, कमी स्टॉक्स घ्या. इंट्राडे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दिवसाला मॅक्सिमम 2 ट्रेड करायचे आहेत. जसं की बघा आता मी हा केला होता, REC लिमिटेड गेला होता, डाटा पॅटर्न गेला होता. दोन्हीमध्ये ॲक्च्युली डाटा पॅटर्न तर जातच नव्हता, एकाच जागेवरती होता. मी कंटाळून कापला शेवटी. REC लिमिटेडमध्ये स्टॉप लॉस घेतला, ठीक आहे. MGL मी बुक केल्यावर हे असं दिसतं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आय थिंक 10,000 समथिंग मी बुक केलेले आहेत. KPIT मी याच्यासाठी घेतला आहे, स्विंगसाठी घेतलेला आहे. KPIT टेक मला चांगल्या प्राईजवरती मिळाला, मी घेऊन घेतला, ठीक आहे. टायटन जो आहे याचं फ्युचर मी बाय केलेला आहे, तर हा मी होल्डिंगसाठी घेतलेला आहे, ठीक आहे. ह्याला चांगला मला 4-5% मिळाल्यावर मी याला एक्झिट करून घेणार किंवा स्टॉप लॉस घेऊन घेणार, ठीक आहे. तर माझे किती ट्रेड होते, फक्त 2 ट्रेड होते आजचे इंट्राडेचे, जरी माझं एवढं ॲनालिसिस चांगलं असून. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डू नॉट टेक बिग लॉसेस, इट विल अफेक्ट ऑन युअर फॅमिली, ठीक आहे. ज्या दिवशी आपल्याला मोठा लॉस झाला, आपला बिहेवियर चेंज होतो, आपल्या मुलांवरती आपण राग काढतो, आपल्या फॅमिली मेंबरवरती आपण राग काढतो. जनरली वुमेन्समध्ये असं होतं. तर प्लीज, जर तुम्हाला खुश राहायचं आहे, हॅप्पी राहायचं आहे,
तर मोठा लॉस करू नका, छोटा स्टॉप लॉस घेऊन निघून जा. ठीक आहे, दिवस चांगला जाईल. लॉस करतो तर आपण काय करतो, आपल्या फॅमिलीवर ते अफेक्ट होतं, आपलं बिहेवियर चेंज होतं. दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला ते आतमध्ये आपण विचार करतो, ओव्हर थिंक करत राहतो. तर ठीक आहे, ओव्हर थिंकिंग करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं तोच आहे की टेक स्टॉप लॉस, स्मॉल स्टॉप लॉस आहे, घ्यायचा. होल्ड करत बसायचा नाही. सगळ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की स्टॉप लॉस होल्ड करत राहतात आणि मग मोठा लॉस बुक करतात. मग मोठा लॉस बुक करण्याच्या मागे होतं काय, रिव्हेंज ट्रेडिंग आपण करतो. त्याच्यामध्ये आपण आणखीच लॉस करून बसतो आणि तो लॉस आपण हप्ताभर सुद्धा रिकवर करू शकत नाही. होतं असं. त्यापेक्षा छोटा लॉस घ्यायचा, दुसऱ्या दिवशी तो रिकवर होतो, दुसऱ्या दिवशी नाही झाला, तिसऱ्या दिवशी रिकवर होतो. का टेन्शन घेत बसायचं, बिलकुल नाही घ्यायचं. ठीक आहे. सो एवढे महत्त्वाचे पॉईंट्स होते आपले. डिसिप्लिन, पेशन्स, बिलीव्ह ऑन युअर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, डू नॉट लूज युअर सेल्फ कॉन्फिडन्स आणि बी हेल्दी. ठीक आहे, खूप महत्त्वाचे. आणखी काही पॉईंट्स विसरली असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. आणि हां, अजून मला सांगायचं आहे की आपला स्विंग आणि इंट्राडे दोन्ही कंबाईन कोर्स आहे, जो अजूनही ॲडमिशन्स चालू आहेत. तर ऑप्शनमध्ये तर जर तुम्ही खूप लॉस करता आहात आणि ऑप्शनमध्ये खूप कमी लोक प्रॉफिटेबल आहेत, त्याच्या मागे लागू नका. जर तुम्हाला इक्विटीमध्ये, आणि मी तसंही यूट्यूबवरती सगळं तुम्हाला अगदी छान शिकवते, त्याच्यामध्ये पण खूप जण प्रॉफिट करतात आणि मला मेसेज करून मला सेंड करतात प्रॉफिट्स वगैरे. काही क्वेरीज असतील तरी सेंड करतात. मला खूप छान वाटतं. ठीक आहे. आणि तरीही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, ठीक आहे, स्विंग कुठे तुम्हाला प्लॅन करायचा आहे, स्टॉप लॉस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्यासोबत 1.5 महिन्याचा हा कोर्स आहे. जर तुम्हाला जॉईन करायचा आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे इंट्राडेने स्विंगसाठी, ठीक आहे, तरच तुम्ही जॉईन करा, फोर्स करत नाही आहे. ठीक आहे. तर ह्या एकादशीपर्यंतचाच ह्याची व्हॅलिडिटी आहे. त्याच्यानंतर फीज वाढणार आहे. आता ऑफर चालू आहे त्याच्यावरती. तर आषाढी एकादशीपर्यंत हा असणार आहे. त्याच्यानंतर फीज वाढणार आहे. जर बाय करायचं आहे तर तुम्ही आत्ता बाय करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्या व्हिडिओला, आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.